हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला. व्यासा प्रति भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादया, सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. या ठिकाणी सूत आणि शौनकादिक यांचा संवाद इथून प्रारंभित होतोय. पहिले 3 श्लोक म्हणजे भागवताची त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीमध्ये सुरुवातीला केलेलं नमन, त्याला मंगलाचरण आपण म्हणू. त्यानंतर श्रीमद भागवत हा ग्रंथ काय सांगतो, त्याचा अधिकारी कोण आहे, त्याचप्रमाणे या ग्रंथातला विषय काय, याचं प्रयोजन काय, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि 3रा श्लोक हा भागवत ग्रंथ रसिकाने कसा आत्मसात करावा, रसिक जो आहे त्याने याचा रसास्वादन कसं करावं या संबंधीचं विवरण केलेलं आहे. आता या 4थ्या श्लोकापासून सूत शौनकादिकांचा संवाद सुरू झालेला आहे. हे सूत म्हणजे रोमहर्षण नावाचे जे सूत होते, त्या रोमहर्षणाचे पुत्र उग्रश्रवा नावाचे. आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला भगवान बलराम दादा हे फिरत फिरत आलेले असताना हे सूत म्हणजे रोमहर्षण हे या ठिकाणी आपल्या शिष्यांना ज्ञान सांगत होते. आणि हे रोमहर्षण ज्ञान सांगत असताना, पुराण सांगत असताना, कारण पुराणाचा अधिकार त्यांना दिलेला होता व्यास महर्षींनी, प्रत्युत्थान दिलं नाही. बलराम दादाला वंदन केलं नाही, प्रत्युत्थान दिलं नाही, या बसा म्हटले नाही. हे ऐकल्याबरोबर, पाहिल्याबरोबर बलराम दादानी ताबडतोब हातात एक दर्भाची काडी घेतली आणि फेकली. त्यातून या रोमहर्षणाचा मृत्यू झाला. पुराणिक ताबडतोब ठार झाल्याबरोबर सगळे लोक म्हणले, अहो दादा तुम्ही हे काय केलं? अहो आम्ही धर्मकर्मासाठी इथं आलोत. भागवत ग्रंथाच्या पूर्वी झालेली ही घटना आहे, त्यामुळं पुराण श्रवणासाठी आलो. तर ते म्हणाले, आत्मा वै पुत्र नामासी इति वेदानुशासनम. पुत्र हा वडिलांचाच आत्मरूपाने प्रगट झालेला आविष्कार असतो. त्यामुळं मी आत्ताच्या आत्ता याच्यातून एक पुत्र उत्पन्न करतो, तो तुम्हाला हे सगळं पुराण सांगेल. आणि ताबडतोब बलराम दादानी, अहो ज्याला मारता येतं त्याला तारता येतं, मारावं त्यांनी ज्याला तारण्याची ताकद आहे. म्हणून मारणे आणि तारणे हे दोन्ही भगवंताजवळ आहेत. म्हणून भगवंतानी फक्त शिक्षा दिली कशासाठी की नाही, मोठे माणसं आल्यानंतर त्यांचं अभ्युत्थान झालं पाहिजे, योग्य आदर सत्कार झाला पाहिजे, हे त्यांना धर्म शिकवायचा होता, आचार शिकवायचा होता. आणि मग आत्मा वै पुत्र नामासी इथे वेदानुशासनम, वेदाने सांगितलंय की पुत्र हा वडिलांचाच प्रतिरूपाने प्रगट झालेला असल्यामुळं त्याला तो अधिकार आपोआपच आहे. आणि मग हे रोमहर्षणाचे पुत्र रौमहर्षण, अनेक ठिकाणी भागवतामध्ये रौमहर्षणी असा शब्द येतो. रोमहर्षणाचा पुत्र रौमहर्षण. रौमहर्षण म्हणजे उग्रश्रवा, यांनी सुद्धा खूप ज्ञान आत्मसात केलेलं होतं. असे हे सूत, ते जन्माने सूत समाजातले होते, परंतु अधिकाराने श्रेष्ठ होते, म्हणून ज्ञान सांगत होते. आणि शौनकादिक, यामध्ये शौनक जे आहेत ते ऋग्वेदाचे पहिले उद्गात आहेत. म्हणजे व्यास महर्षींनी ऋग्वेदाचा अधिकार कुणाला दिला तर तो शौनकाला दिलेला आहे. आणि ऋग्वेद हा शौनकाला दिलेला अधिकार असल्यामुळं ऋग्वेद
हा सगळ्या वेदात श्रेष्ठ मानला जातो. तसे सगळेच वेद श्रेष्ठ आहेत, पण ऋग्वेद हा सगळ्यात मुख्य आहे. त्या ऋग्वेदाचा अधिकार ज्याला दिलाय तो शौनक, आणि म्हणून बाकीचे आहेत सगळे, पण शौनकाधिक असा शब्द नेहमी वापरण्यात येतो. शौनक हे प्रमुख होते. ते ऋग्वेदाचे अधिकारी असल्यामुळं त्यांचा अधिकार वेगळा होता, त्यांचं ज्ञान वेगळं होतं, पण ते स्वतःचं ज्ञान मिरवीत नव्हते. सूत महाराजांना मुख्यत्व देऊन त्यांनी हा अधिकार आपला जरी वेदाचा असला तरी तो बाजूला ठेवला आणि ज्ञान ग्रहण केलं. हे त्यांचं वेगळेपण आहे. ते ब्राह्मण समाजाचे होते, हे मुद्दा मी या ठिकाणी सांगतो की शौनक हे ब्राह्मण समाजाचे ऋग्वेदाचे अधिकारी. पण सूत हे जरी सूत समाजाचे असले तरी सुद्धा व्यास महर्षींनी कुणाला महत्व दिलंय पुराण सांगण्यासाठी? तर सूताला. त्यामुळं सूत महाराजांना गुरु मानून सर्व लोक त्या ठिकाणी बसले आणि नैमिषे निमिष क्षेत्रे. कुठं बसले? त्यांनी सांगितलंय नैमिषे निमिष क्षेत्रे, नैमिषारण्यामध्ये. ह्या नैमिषारण्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी, की याला नैमिषारण्य नाव का प्राप्त झालं. ते म्हणतात की नैमिष इति ब्रह्मणा विसृष्टस्य मनोमय चक्र. जेव्हा भगवंताकडे हे सगळे, ब्रह्मदेवाकडे हे सगळे ऋषी गेले, महर्षी गेले, मुनी गेले, आणि त्यांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, महाराज आम्हाला 1000 वर्ष एका ठिकाणी बसून भगवत चिंतन करायचंय, नामस्मरण करायचंय, भगवत कथा कीर्तन ऐकायचंय, आम्हाला अनुष्ठान करायचंय, तर आम्हाला योग्य जागा द्या. फार महत्वाचं आहे. असं ठिकाण असलं पाहिजे की जिथे कुठेही मनामध्ये विकल्प येता कामा नये. मन निरामय झालं पाहिजे. मनाला शांती नाही मिळाली तर ती जागा अशुद्ध असते. म्हणून मनामध्ये व्यग्रता नको, मनामध्ये शांती पाहिजे, समाधान पाहिजे, अशी जागा आम्हाला द्या. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाने आपल्या मनातलं चक्र सोडलं, असं त्यांनी वर्णन केलेले. ब्रह्मणा विसृष्ट मनस्य मनोमयस्य चक्रस्य नेहमी शीर्यते. ज्या ठिकाणी ही मनोमय असलेलं चक्र थांबलं, त्याची आरा थांबली. याचा अर्थ काय हो? त्याची आरा थांबली, चक्राची गती थांबली, गती कुंठित झाली. गती जिथे स्थिर झाली, मनाची गती सुद्धा तिथे स्थिर होते. मन सुद्धा गतिमान आहे. मग गतिमान असणाऱ्या भिंगरीसारखं मन कुठे स्थिर होईल हो? जिथे भगवंतांच्या मनाची चक्रची आरा थांबली त्या ठिकाणी मन सुद्धा थांबू शकतं. गतिमत्ता हे संसाराचा नियम आहे. गतिमत्ता हा प्रपंचाचा नियम आहे. गतिमत्ता हा विश्वाचा नियम आहे. गतिमत्ता हा ब्रह्मांडाचा नियम आहे. गतिमत्ता हा कालाचा नियम आहे. मला हे सांगायचंय की तो काळाचा नियम आहे. पण जिथे काळ थांबतो, जिथे काळ थांबला, आणि काळ थांबला म्हणजे तिथे कुठेही आपल्याला विकल्प येणार नाही. आपलं मन स्थिर होईल. आजही आपल्या कैलास पर्वतावर, मानस पर्वतावर किंवा मानस सरोवराच्या तिथे असे काही ठिकाण आहेत की जिथे आपण गेल्यानंतर काळ थांबलेला आहे. आपल्याला बाहेर वाटतं 10 वर्ष झाले, पण तिथे 1च दिवस झालेला असतो. आणि मग आपल्याला वाटतं अरे आपण 1च दिवस थांबलो आणि खाली आलो तर बघतो 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले. असे महनीय साधू महात्मे त्या ठिकाणी राहत असतात. मानस सरोवर असो, कैलास पर्वत असो, त्या ठिकाणचे उंच उंच अशा प्रकारचे गिरीशिखर असोत, गौरीशंकर सारखं शिखर असो, जिथे काळाचा परिणाम होत नाही. आणि जिथे काळाचा परिणाम होत नाही, कारण काळाचा परिणाम कुठे होतो? जिथे माया आहे. कारण पुढे येणारच आहे तो विषय की विश्व निर्माण करताना प्रमुख कोणत्या गोष्टी आल्या? प्रमुख काळ, द्रव्य, काल हे या विश्वाचे साधन आहेत. तेव्हा जिथे काळ निर्माण झाला तिथे विश्वाची निर्मिती आहे. जेव्हा काळ नव्हता, ना सदासीन, नो सदासीन, नो द्रजो नो व्योमा परो यता, या सूक्तामध्ये आपल्याला नासदीय सूक्त, ज्या सूक्तामध्ये
जेव्हा काळही नव्हता, म्हणजे काय होतं, फक्त ईश्वर होता, शांत असणारा भगवंताची प्रेरक शक्ती होती. असा हा काळ जिथे थांबला, म्हणजे काळाची गती थांबली, अर्थात काळाची मर्यादा संपली. असे ठिकाणं आहेत ना जिथे काळच नाहीये. आता आपण ब्लॅक होल नावाची गोष्ट आहे विज्ञानामध्ये, ब्लॅक होल, कृष्णविवर, त्या कृष्णविवरामध्ये प्रकाश देखील जाऊ शकत नाही. प्रकाश किरण जरी गेले तरी ते त्या ठिकाणी गुप्त होऊन जातात, काही उपयोग नाही. सूर्य सुद्धा तिथे गुप्त होतो, सूर्याचा प्रकाशही चालत नाही. असे हे जे कृष्णविवर आहेत, त्या कृष्णविवरामध्ये काळाचा परिणाम होत नाही, काळाच्या पलीकडे आपण जातो. या दृष्टीने हे मनश्चक्र सोडलं आणि तिथे आरा थांबली. आणि शिर्यते कुंठी भवती यत्र तन्ने निमिषम, त्याला आपण निमिष असा शब्द वापरतो. इथे भागवतकारांनी शहामृगाचा दिलेला आहे आणि आपण काही वेळेला निमिष हा जो षटकोणाचा श देखील वापरतो. दोन्ही अर्थाने आपण हा विचार केला तर निमिष क्षेत्रे, हे जिथे आरा थांबली. निमी म्हणजे आरा, निमी म्हणजे त्याचा जो भाग आहे, ज्याला चक्राची गतिमत्ता जिथे कुंठित झाली त्याला निमिष क्षेत्र असं म्हणतात. तथाच वायवीये एतन मनोमयंच चक्रम मया सृष्टम विसर्ज्यते. या ठिकाणी वायवीय तंत्राचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. वायवीय तंत्रामध्ये हा उल्लेख केलेला आहे की जिथे ह्या चक्राची गती थांबली. सदेश तपसा शुभा असा शब्द वापरलाय. तो देश, तो प्रदेश, ती जागा शुभ मानली जाते, कारण त्या ठिकाणी भगवंताच्या मनाचं चक्र, जिथे भगवंताचं मन स्थिर झालं. मनोमय चक्र, मनोमय चक्र म्हणजे काय हो, मन पाठवलं, मन पाठवलं आणि मन जिथे थांबलं, बस आता ही जागा चांगली असं त्यांनी सांगितलं. आणि ते म्हणतात यत्रास्य शिर्यते नेमिहि सदेशस तपस शुभा इत्युक्त्वा सूर्यसंकाशम चक्रम सृष्ट्वा मनोमयम. असे हे मनोमय चक्र त्यांनी पाठवल्यानंतर दुसरा अर्थ त्यांनी असे दिलेला आहे, नैमिष इति पाठे वराह पुराणोक्तम द्रष्टव्यम. हे सूक्ष्मता मी सांगायला लागलोय की या ठिकाणी निमिष शब्द देत असताना, नैमिषे हा शब्द देत असताना आधी शहामृगाचं दिलेलं आहे, पण काही पुराणांच्या मध्ये ते षटकोणाचं श वापरलेलं आहे. त्यांनी शब्द या व्याख्येमध्ये वापरलाय की नैमिष इति पाठे वराह पुराणोक्तम द्रष्टव्यम. वराह पुराणामध्ये निमिष असा शब्द वापरलाय, या ठिकाणी षटकोणाचं श वापरलंय. त्याचं कारण काय ते म्हणतात, त्याचं कारण असं आहे की तथाही गौरमुखम ऋषीम प्रतिभगवत वाक्यम. त्या वराह पुराणामध्ये गौरमुख आणि भगवान यांचा संवाद आलेला आहे. गौरमुख आणि भगवान यांच्या संवादामध्ये भगवंतांनी सांगितलं की तिथे अनेक दैत्य होते, त्या सगळ्या दैत्य कुळांचा संहार मी एका निमिषात केला, क्षणात केला. एका निमिषात पापणी लवती न लवती तोच अनेक दैत्यांचा संहार मी केला. आणि म्हणून त्याला निमिष क्षेत्र म्हणजे हा इथे षटकोणाचा वापरला गेला. तो कुठे, वराह पुराणामध्ये. वायव्य तंत्रामध्ये तो शहामृगाचा दिलाय. निमी या शब्दापासून निमिष क्षेत्र म्हटले. आणि वराह पुराणामध्ये मात्र गौरमुख आणि भगवान यांच्या संवादात त्यांनी षटकोणाचा वापरून एका निमिषामध्ये किंवा निमिष सुद्धा न लागता या संहार केला अनेक राक्षस कुलांचा, म्हणून त्या ठिकाणी निमिषक क्षेत्र शब्द वापरला. आता तिसरा यामध्ये अर्थ असा आहे की अनिमिषक क्षेत्रे. इथे विखंड दिलेले, नैमिषे निमिषक क्षेत्रे म्हणजे अनिमिषक क्षेत्रे. अनिमिष, अनिमिष म्हणजे काय, अनिमिष म्हणजे पापणी देखील लवायला सुद्धा वेळ नाही. निमिष म्हणजे पापणी लवण्याचा कालावधी, अवधी, काळ. आणि अनिमिष म्हणजे पापणी सुद्धा लवायला वेळ मिळाला नाही, इतक्या क्षणात भगवंतांनी त्याला ठार मारलं, म्हणून राक्षस कुळाचा संहार केला. असा एक अर्थ अनिमिष मध्ये आहे. या ठिकाणी अनिमिष कोणाला म्हणायचं असा एक तिसरा अर्थ आहे. कोणता, अनिमिष. देवांना अनिमिष म्हणतात. का
तर देवांना पापण्या नसतात. देव कसा ओळखावा, ज्याला पापण्या नाहीत. आणि जो आपल्या पृथ्वीवरून किंचित उंच चालतो, पृथ्वीशी संबंध त्यांचा नसतो, आकाशात चालतात, ते अधर चालतात, आणि म्हणून त्यांना देव असं म्हणावं. ते म्हणून अमिषक क्षेत्रे, अनिमिषक क्षेत्रे, या ठिकाणी देवांचं क्षेत्र आहे. त्या ठिकाणी दिव्य अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, म्हणून त्यांनी तो शब्द वापरला. ते म्हणतात उवाच निमिषेण अरण्ये तस्मिन् त्वेन नैमिषारण्ये इति संज्ञितम. आणि अशा अनिमिषक क्षेत्रामध्ये जिथे देवांचं वास्तव्य आहे, नित्य भगवान त्या ठिकाणी वास्तव्याला असतो, त्यांनी म्हटलंय अनिमिष श्री विष्णुर प्लुत दृष्टित्वात तत् क्षेत्रे तथाच रात्रे शौनका दिवचनम क्षेत्रे अस्मिन् वैष्णवे वयमिती. सगळे वैष्णव लोक, सगळे भगवत भक्त त्या ठिकाणी आले. आणि या अनिमिषक क्षेत्रामध्ये जिथं देवांचं वास्तव्य नित्य असतं, अशा ठिकाणी या क्षेत्रामध्ये सर्व आले. आता तिसरा या ठिकाणी अर्थ आपण आपल्या संदर्भातला घेऊ. तो कोणता आहे? हे भागवत ग्रंथ ज्या ठिकाणी सुरू झालं, हे भागवत कुठे सुरू झालं? हे निमिषक क्षेत्रामध्ये, अनिमिषक क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी भगवंताच्या मनाची आरा थांबली म्हणा, ज्या ठिकाणी भगवंताने एका क्षणामध्ये राक्षस कुळाचा संहार केला म्हणा. हे दोन्ही अर्थ आहेत. तिसरा अर्थ अनिमिष म्हणजे देव, देवांचं क्षेत्र आहे. असे 3 अर्थ आहेत. चौथा अर्थ असा आहे की आपण म्हणतो ना, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. देवाची द्वारी उभा क्षण भरी, या ठिकाणी निमिषक क्षेत्र शब्द समजून सांगण्यासाठी हे एक उदाहरण देतो मी, की देवाची द्वारी उभा क्षण भरी. वेगवेगळे अर्थ आहेत. आपण काय करतो, देवाला नमस्कार करतो, एक क्षणभर उभा राहतो. त्यांनी सांगितलं ना उभा क्षणभरी उभा राहा, थांबव थोडं 5 मिनिटं आणि मग चला. मग ठीक आहे, हेही आपण करतो, तेही बरोबर आहे. क्षणभर उभा राहतो, तेही बरोबर आहे. पण देवाचं द्वार कोणतं आहे हो? अहो, हा मानव देह हे देवाचं द्वार आहे. देवाला जाण्याचं द्वार आता उघडले, आणि या देवाचं द्वार मानव देह आपल्याला प्राप्त झालाय. तर हा मानव देह म्हणजे देवाचा दरवाजा आहे. आपण दरवाजात आलोत खरं, पण उभा क्षण भरी. तेव्हा जो क्षणभर आयुष्य जे आपल्याला मिळालंय ते भरून टाका. कशाने? नामस्मरणाने. उभा क्षण म्हणजे उभा, आपण म्हणतो ना उभं पीक, तसा हा क्षण सध्याचा, उभा म्हणजे प्रेझेंट, हा उभा क्षण आहे. हा आत्याचा क्षण आहे. हा वर्तमान काळ आहे. तो पुन्हा येणार नाही. पुन्हा भूतकाळातून वर्तमान काळात कसं येता येईल हो? नाही येता येणार. म्हणून उभा क्षण आहे हा सध्याचा कालावधी आहे. हा कालावधी आपल्या हातातून निसटायच्या आत आपण गार हातावर घेतली, गारा पडल्या म्हणून मुलं बाहेर येतात, हातात गारा घेतात आणि मुठीत घेतात आणि आईला, आई बघ ना मी गार आणली. आई म्हणते कुठे गार? पाणी झालं त्याचं. ज्या क्षणी गार घेतली त्या क्षणी हातात होती, पण नंतर पाणी झालं. हा वर्तमान काळ हातात आहे, तोपर्यंतच उभा क्षण भरी. हा उभा क्षण आपल्या नामस्मरणाने, सत्कर्माने भरून टाका, परिपूर्ण करा. भरी म्हणजे भरून टाका. या अर्थाने आता इथं आपण जर नैमिषक क्षेत्र अर्थ घेतला, एक अर्थ आपण पाहिला जो शहामृगाचं केलं, तर निमिषक क्षेत्रे, जिथे ही आरा थांबली त्या अर्थाने. दुसरा बाराह पुराणांतर्गत अर्थ त्यांनी सांगितलाय निमिषक क्षेत्रे, जिथे षटकोणाचं वापरलंय. आणि त्याचा अर्थ त्यांनी सांगितलाय की निमिषार्धात जिथे भगवंतानी गौरमुखाला सांगितलं की मी राक्षसांचा संहार केला. वायवीय तंत्रामध्ये शहामृगाचं आहे, बाराह पुराणामध्ये हे षटकोणाचं आहे. आणि तिसरा अनिमिषक क्षेत्र आहे, तिथे विखंड दिल्यामुळं अनिमिष म्हणजे पापणी लावायच्या आत. आणि दुसरा अर्थ असा आहे की देवांना पापणी नसते, म्हणून
अनिमिषक क्षेत्र आहे, देवाचं क्षेत्र आहे, इथे देव राहतो म्हणून. आता चौथा अर्थ असा आहे की निमिषक क्षेत्रे, आपलं हे जे देह आहे तो क्षेत्र आहे असं माना. क्षेत्र विठ्ठल आपण म्हणतो ना, नामदेवांचा अभंग आहे, देह विठ्ठल. हा देह विठ्ठल आहे, आत्मा हा विठ्ठल आहे आणि हे क्षेत्र आहे. क्षेत्र पंढरी म्हणजे आपला देह आहे. तर हा देह म्हणजे जर आपण क्षणभराचा आहे असं मानलं, कशामुळे तुम्ही म्हणाल आम्हाला तर 100 वर्ष आयुष्य, कुठं क्षणभर आहे हो? अहो क्षणभर म्हणायला आहे, पण व्यापक दृष्टिकोनातून, युगाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर क्षणभरच आहे. तुम्ही जगडवाळ विश्व बघा, तुमचं अस्तित्व कणभर सुद्धा नाहीये. पृथ्वी सुद्धा एवढीच आहे, कणा एवढी आहे. प्रचंड जगडव्याळ असणाऱ्या ब्रह्मांडापुढे ही पृथ्वी एवढी आहे. त्या पृथ्वीवर कुठे आपण आहोत? आणि या असणाऱ्या आपल्या अस्तित्वाला कणभराचा, क्षणभराचा सुद्धा अर्थ नाहीये. बुडबुड्या एवढंच आमचं आयुष्य आहे. तेव्हा अशा आयुष्यामध्ये ते म्हणतात हा निमिषक क्षेत्र आहे, हे सुद्धा क्षणभराचंच आहे. हे क्षेत्र, क्षेत्रज्ञ विचार आपल्या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ विचार आहे. क्षेत्र म्हणजे देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. क्षेत्राला जाणणारा तो क्षेत्रज्ञ. म्हणून हा क्षेत्रज्ञ जो आत्मा आहे तो निर्विकार आहे, तो ज्ञानी आहे, ज्ञानवंत आहे. पण त्यांनी क्षेत्राचा विचार केला पाहिजे. जे क्षेत्र आपल्याला मिळालंय ते मानव देहाचे, आणि म्हणून देवाच्या द्वारी आपण हा जो द्वार आहे भगवंताचं, ते द्वार म्हणजे हा देह आहे. आणि हे क्षेत्र म्हणजे सुद्धा आपलंच देह म्हणजे क्षेत्र, अनिमिषक क्षेत्र आहे. नैमिषारण्यात जायची गरज नाही. या ठिकाणी आपल्याला जो प्राप्त झालेला 84 लक्ष योनी फिरून प्राप्त झालेला देह म्हणजेच नैमिषक क्षेत्र आहे. असं जर मानलं तर आपल्याला या क्षेत्रामध्ये भागवत ऐकायचे, म्हणजे भागवत ऐकणं या क्षेत्राचं कर्तव्यच आहे. ज्या क्षेत्रात मानवी देहामध्ये हे चाललंय त्या भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काही नाही. म्हणून ते म्हणतात की असं हे क्षेत्र भविष्यती यथार्थम ब्राह्मणांना विशेषकमिती. आता पुढे याच क्षेत्राला नैमिषारण्य असं नाव प्राप्त झालं. अरण्येस्मिन तत्वेन तन्नमिषारण्य संज्ञितम. त्याच निमिषाला, नैमिषक क्षेत्राला नैमिषारण्य अशी संज्ञा प्राप्त झाली. आणि भविष्यती यथार्थम ब्राह्मणानां विशेषकमिती अनिमेष श्री विष्णू रप्लुप्त दृष्ट्वा तत्क्षेत्रे. जिथे भगवंताचं सतत दृष्टी किंवा अस्तित्व ज्या क्षेत्रामध्ये अनिमिषः श्री विष्णू अप्लुप्त, जो ज्याची दृष्टी कायम त्या ठिकाणी लुप्त नाहीये, रलुप्त, ज्याची दृष्टी कायम त्या ठिकाणी आहे, जो त्या ठिकाणी कायम आहे, अस्तित्व त्याचं आहे, त्या क्षेत्रे तथैचा त्रैव शौनका दिवचनम क्षेत्रेस्मिन वैष्णवे वयमिती स्वाहा. याप्रमाणे त्या ठिकाणी सगळे वैष्णव जन गोळा झाले आणि हे सगळे निमिषक क्षेत्रे, या निमिषक क्षेत्रामध्ये सगळे आले, या नैमिषारण्यामध्ये सगळे आले. आणि मग यामध्ये सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत. 1000 वर्ष त्यांना अनुष्ठान करायचं होतं. 1 दिवस अनुष्ठान करायचं झालं तरी आपल्या मागे धावपळ असते. आपण सगळ्या योजना करतो. 1 दिवस कोणाचे फोन येऊ नयेत, नाही तर आला फोन, लागली मिनिटभर सुद्धा दम नाही. पूजा करता करता फोन उचलावा लागतो, महत्वाचा फोन असतो ना. काय झालं हो, व्यत्यय आला. म्हणून ज्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी ज्या ठिकाणी बसून दासबोध लिहिला, त्या दासबोधाच्या तिथे जी धो धारा पडते वरून आणि शांत वातावरण आहे, अशा या ठिकाणी फोनला रेंज येत नाही का? अनिमिषक क्षेत्र येते. ते सुद्धा असं क्षेत्र आहे की जिथे तुम्हाला कोणताही व्यत्यय नाही, निसर्गाचा उन्मुक्त आविष्कार त्या ठिकाणी. आणि अशा ह्या घळीमध्ये, पावन घळीमध्ये ज्या समर्थ रामदास स्वामींनी 40 वर्ष बसून
दासबोध लिहिला. 40 वर्ष एका ठिकाणी बसून हा दासबोध लिहिला. ती घड किती पवित्र असेल. ती समर्थ रामदास स्वामींच्या ज्ञानपूर्वक दृष्टिकोनातून त्यांनी ती निवडली. का? जिथे कोणाचं त्यामध्ये व्यत्यय नको. आकाशामधले किरण सुद्धा तिथे येणार नाहीत. तिथे कुठल्याही फोनला रेंज येत नाही. बाहेर गेल्याशिवाय रेंजच येत नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स, कुठल्याही प्रकारचा व्यत्यय त्या ठिकाणी नाही. बाहेरचाही नाही, आतलाही नाही आणि मनातलाही नाही. आणि असं ते क्षेत्र असल्यामुळं सत्रम स्वर्गाय लोकाय त्या ठिकाणी सत्र करायचं ठरवलं. ज्यामध्ये बसून आम्हाला 1000 वर्ष ही अनुष्ठान करायचं. जप, तप, होम, त्याचप्रमाणे श्रवण, मनन, कथन, कीर्तन हे सगळं करायचंय. आम्हाला बाहेरच्या बाह्य गोष्टीचा कुठं संपर्क नको. आम्हाला कुठेही व्यत्यय नको. आम्हाला कुठेही धावपळ नको. शांत वातावरण पाहिजे. समाधान मिळालं पाहिजे. सत्रम असं सत्र यांनी अंगीकारलेलं असल्यामुळं स्वर्गाय लोकाय. आता स्वर्गाय लोकाय असा शब्द इथं वापरलाय. आणि याचं तात्पर्य देताना भाष्यकार असं म्हणतात, स्वहा स्वर्गे गीयते इति स्वर्गाय. स्वर्गामध्ये ज्याचं गायन केलं जातं असा भगवान. स्वर्गाय म्हणजे काय? स्वर्ग मिळण्यासाठी नाही. नाहीतर स्वर्गाय चतुर्थी विभक्ती स्वर्गासाठी नाही. स्वर्गासाठी स्वर्गाकारणे नाही. मग स्वर्गाय, स्वर म्हणजे स्वर्ग. इथे ज्याचं गायन केलं जातं, गाय असा इथे अन्वय लावला पाहिजे. तेव्हा शब्द कसे असतात, शब्दाचा अन्वयार्थ काय लावायचा, शब्दाचा स्वरूप काय समजून घ्यायचं, हे ज्ञानेशिवाय, टीकाकारांनी लिहिल्याशिवाय आपल्याला कळत नाही. नंतर काय स्वर्गाय लोकाय, स्वर्गलोक प्राप्त होण्यासाठी. स्वर्गलोक प्राप्त होण्यासाठी हे तपश्चर्या करतील काय? नाही. स्वर्गाच्या पलीकडे, मोक्षाच्या पलीकडे यांची दृष्टी आहे. त्यामुळं उरुगाय गाथा हा असा शब्द अनेक ठिकाणी येतो भागवतामध्ये. हा वेदातला शब्द आहे. उरुगाय, उरुगाय गाथा. उरु म्हणजे आकाशामधले देव, ज्या ठिकाणी ज्याचं गाथा गायन करतात असा भगवान विष्णू. म्हणून स्वर्गाय लोकाय. सहस्त्र सममा शत. या ठिकाणी शब्दार्थ कसे समजून घ्यावेत आणि त्याला ज्ञानदृष्टी असलेले बघते लागतात. ते म्हणतात त एकदा तु मुनया. आणि मग घटना अशी घडली की स एव लोको भक्तानाम निवासस्थानम तस्मै प्राप्त्यते इत्यर्थ. भगवंताचं निवासस्थान प्राप्त व्हावं, भगवंताच्या जवळ जाता यावं. स्वरूपता, सलोकता, सायुज्यता इत्यादी मुक्ती भगवंताच्या ज्या सांगितलेल्या आहेत त्यापैकी सायुज्यता, एकरूपता मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून सहस्रम समास संवत्सरा अनुष्ठान कालो यस्तत्सत्रम सत्रम संज्ञकम कर्मोद्दिश्य आसत उपविशु यद्वा आसताः कुर्वते इत्यर्थः. आणि या अर्थाने सगळेजण एका ठिकाणी जमले. तर एकदा तु मुनयः प्रातर्हुत हुताग्नयः. सकाळी सूर्योदयाच्या प्रात बरोबर 4 वाजता ब्राह्म मुहूर्तावर सगळेजण उठले आणि त्यांनी पहिल्यांदा अग्नीला आहुती दिली. आपला पहिला धर्म कोणता आहे? ओम यज्ञेन यज्ञम यजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन. यज्ञ करणे, अग्नीची उपासना हा पहिला आपला धर्म आहे. सकाळी उठून बरोबर सकाळी सूर्योदयाच्या आधी अग्नीला हवन केलेलं आहे. आणि ओम अग्नये स्वाहा, सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं नमः, अग्नये स्वाहा, अग्नय इदं नमः. याप्रमाणे अग्नीला हवन केलं. मग तुम्ही म्हणाल सकाळी केलं, रात्री? तेव्हा हो. सायंकाले हुता एव हुता अग्नयोस्ते. संध्याकाळी सुद्धा सूर्यास्ताच्या वेळेला अग्निहोत्र आहे, सकाळच्या वेळेला अग्निहोत्र आहे. म्हणून प्रातर्हुत हुताग्नया असा शब्द इथं जो येतो ते म्हणतात सायंकाले. आणि सायंकाले म्हणताना एतदर्थ द्वयम प्राचीनेकेषु पुस्तिकेषु उपलब्धम. दोन्ही वेळेला अग्नि उपासना त्यांची अपेक्षित त्यांनी केलेली होती. सायंकाले हुता एव हुता अग्नयोस्तै यद्वा हूयत इति हुतम दध्यादिदेन न आहुता अग्नयोस्तै तद यद्वा. त्याने असं म्हटलं की अग्नीला दोन्ही वेळेला हवन करण्याची जुनी पद्धत आहे.
म्हणजे हा आपला सर्वात आधीचा धर्म आहे, प्राचीन धर्म आहे. प्राचीन म्हणजे सनातन धर्म आहे. सनातन म्हणजे ज्याचं कुणीही निर्माण केलेला नाही, जो भगवंताने निर्माण केलाय, सत्य सनातन धर्म. सत्य म्हणजे कायम असलेला, सनातन सन म्हणजे कायम असलेला, जो अनादिकालापासून चालित आलेला आहे त्याला सनातन असं म्हणतात. प्रातः काले हुता एव हुता आग्नेयोस्तै अनेन नित्यनैमित्तिक होम साकल्यम दर्शितम. एवढ्या एका शब्दाने काय सुचवलं? नित्यनैमित्तिक कर्म केलं हे सुचवलं. म्हणजे नुसतं अग्नीला आहुती म्हणून नाही, प्रातर्हुत हुताग्नयः अनेक वचन देऊन त्यांनी सगळे धर्म कर्म जप अनुष्ठान दैनंदिन आपले ज्याला आपण आमचं दैनंदिन उठल्यानंतर जे जे आपण कर्म सत्कर्म करतो ते सगळे त्या शब्दाने व्यक्त केले. अनेन नित्यनैमित्तिक होम साकल्यम दर्शितम इदम वक्षमाण मादरात प्रपुच्छुः. आणि जेव्हा आपलं सगळं दैनंदिन कर्म झालं, सगळ्या प्रकारचे भगवंताचे जप जाप्यानुष्ठान आदी कर्म झाले, ब्रह्मयज्ञ जप वगैरे झाला आणि मग सगळे जण जमले. सगळ्यांनी सकृतम सूतमासीनम प्रपुच्छुरिदमादरात सगळे जण आले. पहा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सूत हे ब्राह्मण कुळाचे नाहीये, सूत इतर कुळातले, परंतु या सर्वांनी सूतांना महत्व दिलंय. यामध्ये शौनक हे ब्राह्मण आहेत, वेदांचे अधिकारी आहेत, म्हणजे ऋग्वेद शिकलेले व्यास महर्षीकडे. पण तरी सुद्धा व्यास महर्षींनी ज्यांना पुराण सांगण्याचा आदेश दिलाय, पुराण सांगण्याचा अधिकार दिलाय, त्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून सगळे तिथे हात जोडून बसले आणि सत्कृतम सूतमासीनम सगळे सूत महाराजांच्या समोर आले आणि सगळ्यांनी प्रपृच्छुरिदमादरात प्रश्न विचारला. कसा विचारला? आम्हाला हे सांगा बरं. रिदमादरात आदरपूर्वक विचारलं. सगळेजण बसले शांततेने नम्रतेने प्रश्न विचारला, हात जोडून. ऋषय ऊचुहू सगळे ऋषी लोक सगळे एक मनाने एक दिलाने हात जोडून उभे राहिले नम्रतापूर्वक. आणि पहिल्यांदा सांगितलं, काय विचारलं? त्वया खलु पुराणानी चेतिहासानी चानघ आख्याताप्यन्यधीतानी धर्मशास्त्राणी यान्युत. सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणावं, काय विचारावं, काय बोलावं, कसा प्रश्न विचारावा? परिप्रश्नेन सेवया. परंतु आधी काय करावं लागतं? तद्धी. या ठिकाणी गीतेने सांगितलंय आपल्याला, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तद्विधी हे जाण. आधी प्रणिपात करावा, साष्टांग नमस्कार करावा, डोकं चरणावर ठेवावं. डोकं म्हणजे अहंकार, अहंकार समर्पित करावा. मला मी कोणी नाही, मी ज्ञानी नाही, मी सामान्य आहे, मी ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्याकडे आलो. बाबा महाराज आर्वीकरांनी सुद्धा त्यांच्या छोट्या आदेशामध्ये कसं वागावं हे सांगताना एक छोटीशी पुस्तिका काढलेली आहे. ती काल मी वाचत होतो. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला मोठमोठे महात्मे आहेत, संत आहेत, साधू आहेत, मोठमोठे हरिभक्तीपरायण आहेत, त्यांना आपण नमस्कार करावा, पण आपलं ज्ञान पाजळू नये, आपलं ज्ञान सांगायचं. त्यांनी सांगितलं तेवढं ऐकावं, जेवढं सांगितलं तेवढं ऐकावं, मनात ठेवावं, पण ज्ञान आपलं दाखवण्यासाठी त्यांना काही विचारू नये असं त्यांनी म्हटलं. तात्पर्य काय की अहंता समर्पित करून आपण नम्रपणाने शरण्य वृत्तीने हे सगळे हात जोडून उभे राहिले आणि परिप्रश्नेन सेवया प्रश्न विचारावा. प्रश्न विचारण्यापूर्वी त्यांनी त्यांचं महत्व सांगितलंय. त्वया खलु पुराणानी. महाराज सूत महाराज, आपण सगळे पुराण अभ्यासलेले आहेत. पहा महत्व काय. तुम्ही सगळे पुराण सगळे शास्त्र तुम्ही अभ्यासलेत. कोणाकडून? व्यास महर्षीकडून. त्वया खलु पुराणानी चेतिहासानी चानघ. तुम्ही अनघ आहे, अनघ निष्पाप आहे. कोणत्याही प्रकारचं पाप आपल्यामध्ये नाहीये, कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये किलमिश नाहीये, द्वेष नाहीये, मत्सर नाही, निष्पाप आहेत. आणि
तुम्ही हे सगळं पुराण इतिहास हे सगळं अभ्यासलंय आणि आख्यातान्यप्यधीतानी अनेक आख्यानं अधिहितानी आत्मसात केलेत. कोणाकडून? प्रत्यक्ष व्यास महर्षीकडून. आणि धर्मशास्त्र आणि या नुसतं पुराण इतिहासच नाही तर धर्म काय आहे, शास्त्र काय आहे हे देखील तुम्ही अभ्यासलंय. आणि त्यामुळं त्वयेति त्रिभिः श्लोकैः या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की न केवल मधितान्यपि त्वाख्यातान्यपि व्याख्यातानीच. तुम्ही नुसतं आत्मसातच केलं नाही, अधिक म्हणजे ग्रहण करणे, फक्त ग्रहणच नाही केलं तर व्याख्यान देखील तुम्ही देत असता. तुम्ही व्याख्यान देखील देता. व्याख्यातानीच उत अपि यानी धर्मशास्त्राणी तान्यपि. तुम्ही वेगवेगळ्या धर्मशास्त्र हे अभ्यासलेत, हेही ज्ञान तुम्ही प्राप्त करून घेतलंय. आणि तुम्ही प्रत्यक्ष व्यास महर्षीकडून हे सगळं प्राप्त करून घेतल्यामुळं यानी वेद विदाम श्रेष्ठो भगवान बादरायण. बादरायण व्यास महर्षी भगवान आहेत, ते ईश्वरच आहेत, कारण ते कलावतार आहेत भगवंताचे. यानी वेदविदाम श्रेष्ठ, ज्यांनी जे वेदापेक्षाही वेदज्ञापेक्षाही जे मोठे, नुसते वेदज्ञ आहेत पण वेदज्ञापेक्षाही वेदावर भाष्य करणारे मोठे असतात, वेदाचे 4 विभाग करणारे मोठे असतात. किंच यानी इत्यादी विदाम विदुषांमध्ये श्रेष्ठो. सगळ्या विद्वानामध्ये जर कोण श्रेष्ठ असेल तर व्यास. म्हणून आपण व्यास पौर्णिमा साजरी करतो का? सगळ्या विद्वानांच्या मध्ये, सगळ्या ज्ञानवंतांच्या मध्ये विदाम विदुषांमध्ये श्रेष्ठो व्यासो या निवेद परावरे सगुण निर्गुणो ब्रह्मण विद्येतं तथा. कशामुळे व्यास श्रेष्ठ आहेत? तर व्यास महर्षी पर आणि अवर या दोन्ही ज्ञानात श्रेष्ठ आहेत. परज्ञान भगवंताचं ज्ञान अनुभवाने ज्यांनी प्राप्त केलंय त्याला म्हणतात परज्ञान. आणि अवर ज्ञान म्हणजे शब्दज्ञान. शाब्दे परेच निष्णाते. शब्दज्ञानाने म्हणजे ज्यांना वाणीवरती सरस्वती बसलेली आहे, शब्दज्ञानामध्ये ते कुठे कमी पडणार नाहीत. आणि अनुभवी ज्ञान हे ज्यांच्या जवळ आहे. शब्दज्ञान आणि अनुभवी ज्ञान, संत त्यालाच म्हणायचं ज्यांना अनुभव आहे. ज्यांना अनुभवी ज्ञान आहे ते संत आहेत, ते महात्मे आहेत, ते साधू आहेत, ते सगळ्या विद्वानांच्या पेक्षा श्रेष्ठ आहेत. अन्ये जमुने सूत परावर विदो विदुहु. परावर विदो विदुहु. पर आणि अवर. परावरे सगुणे निर्गुणे ब्रह्मण विदुम तथा. या ठिकाणी भाष्यकारांनी श्रीधराचार्य म्हणतात की परावर म्हणजे काय तर सगुण आणि निर्गुण. ज्याला सगुणही सांगता येतं आणि निर्गुणही सांगता येतं. सगुणाचं वर्णनही करता येतं आणि निर्गुणाचं ज्ञानही सांगता येतं. अर्थात भगवंताच्या दोन्ही, ज्याला आपण रूपांचं किंवा भगवंताच्या दोन्हीही त्यांच्या तत्वाचं सार्थ दर्शन ज्यांना घडवता येतं ते परावरे सगुणे निर्गुणे ब्रह्मण विदितम तथा. वेथ जानासी सौम्य हे साधो तेषा म्हणून तत्वतो ज्ञाने हे तुम्हा ब्रुवीरीती स्निग्धस्य प्रेमवता. आणि म्हणून तुम्ही ज्यांच्याकडून ज्ञान घेतलं ते काही सामान्य नाही. तुम्ही ज्यांच्याकडून हे आत्मसात केलं ते प्रत्यक्ष भगवंत आहेत आणि ते सगुण निर्गुण वर्णन करण्यात श्रेष्ठ आहेत. ज्यांना शब्द ज्ञान आणि अनुभवाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. नुसतं शब्द ज्ञान ज्यांना प्राप्त झालेलं असतं ते शब्दाच्याच मागे लागतात, अनुभव नसतो. आणि मोठमोठे विद्वान, आता सहज माऊलींचं उदाहरण या ठिकाणी मी देतो. काल एक संदर्भ वाचत होतो. माऊलींची एक ओवी आहे, 2ऱ्या अध्यायातली ओवी आहे. 2ऱ्या अध्यायातली ओवी अशी आहे, तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासीच असता न दिसे वस्तुजात. दिसायला सोपी ओवी आहे. काय हो? तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे. जे नुसते शब्द ज्ञानी आहेत ते म्हणतील तिमिर म्हणजे अंधकार. मग काय अंधकार? काय अवरुद्ध? अंधकार अवरुद्ध केला का? अंधार किंवा अंधकार काळोख अवरुद्ध म्हणजे थांबला. मग दृष्टीचे तेज भ्रंशे, दृष्टीचं तेज कसं काय भ्रंश होईल?
आणि मग यावर जे त्यातले ज्ञानी आहेत, त्यातले कोण ज्ञानी आहेत? आता हा माऊलींची प्रतिभा, माऊलींचा विचार, माऊलींचा बुद्धीचा व्याप किती आहे, काय गोष्टी माहीत आहेत, हा आयुर्वेदातला संदर्भ आहे. आयुर्वेदातल्या एका वैद्याने त्या संबंधीचं विवेचन केलं आणि त्याने असं टाकलं, शेवडे म्हणून आहेत, परीक्षित शेवडे, त्याने असं टाकलं की तिमिराविरुद्ध जैसे सुश्रुत संहितेमध्ये डोळ्यांची रचना, आजार याचं विवेचन केलंय. डोळ्यांचे 4 पटलं त्यांनी सांगितले सुश्रुत संहितेमध्ये, आणि त्यामध्ये वात, पित्त, कफ इत्यादी प्रकुपित झाले म्हणजे डोळ्याच्या शिरामध्ये ते प्रवेशतात आणि अंधुक दिसू लागतो. 3ऱ्या पटलामध्ये जेव्हा हे वात, पित्तादी, कफ हे शिरतात 3ऱ्या पटलात, तेव्हा तिमिर नावाचा रोग होतो. सुश्रुत संहिता माऊलींनी कधी वाचली हो? काय अलौकिक ज्ञान आहे. आणि बरोबर सहज बोलता बोलता एखादा दृष्टांत, त्यासाठी काय अभ्यास नाही केलेला, पण सहज बोलता बोलता तिमिराविरुद्ध जैसे, मग ते म्हणतात त्याला तिमिर रोग असं म्हणतात. आणि त्यावेळेला दृष्टीदोष निर्माण होतो, जवळची वस्तू दिसत नाही, वर खाली असा भास आपल्याला व्हायला लागतो. आणि 4थ्या पटलामध्ये जेव्हा हे वातपित्त कफ शिरतात तेव्हा त्यातून दृष्टीला अंधत्व येतं. आणि तिमिर ही अंधत्व येण्याच्या पूर्वीची अवस्था आहे, त्याला तिमिर म्हणतात. आणि आपण कुठं जाऊ? शब्दज्ञान. तिमिर म्हणजे अंधार, तिमिर म्हणजे अंधार. अहो अंधार काय करता? आयुर्वेद बघा, म्हणजे तिमिर हा रोग आहे. आणि माऊलींनी तिमिराविरुद्ध जैसे, या तिमिर रोगाने जर आपली दृष्टी अवरुद्ध झाली तर दृष्टीचे तेज भ्रंश म्हणजे भ्रंशित होतं, स्खलित होतं, बाजूला जातं. म्हणून ते म्हणतात की डोळा हा तेजस तत्वीय आहे. डोळा हा तेज तत्वाचं प्रतीक आहे. आणि म्हणून तिथे जेव्हा वात आणि कफ हे प्रबल होतात तेव्हा यातलं तेजस तत्व हे शबलित होतं आणि तेजामध्ये अडथळा येतो आणि म्हणून तिमिर रोग होतो. मग तिमिराविरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे. आणि मग पासीचा असता न दिसे, जवळच असताना दिसत नाही, वस्तू जात पहा, याला म्हणतात माऊलींचं श्रेष्ठत्व. म्हणून आपण शब्दज्ञानाकडे गेलो, अहो डिक्शनरी पाहिली तरी आपल्याला तिमिराचा अर्थ काळोख, अंधार एवढाच दिसेल. पण जेव्हा आयुर्वेद बघू तेव्हा मग तिमिर हा रोग आहे आणि माऊलींनी त्या रोगाच्या अनुषंगाने हे विवरण केले. लक्षात, याला म्हणतात अनुभवाचं ज्ञान. म्हणून कोणाकडून ज्ञान ग्रहण करावं तर तज्ज्ञाकडून. मग प्रत्येक विषयातले एक एक तज्ज्ञ असतात, पण माऊली सर्व विषयातले तज्ज्ञ आहेत. व्यास महर्षी सगळ्या विषयातले तज्ज्ञ आहेत. व्यासोच्चिष्ठं जगत सर्वम, सगळ्या जगातल्या सगळ्या ज्ञानाला फक्त व्यास महर्षी, माऊलीसारखे, शंकराचार्यासारखे हेच स्पर्श करू शकतात. तात्पर्य असं की परावरज्ञ काय ते इथं कळतं की शब्दज्ञान आणि अनुभवाचं ज्ञान. वेद्धत्वम सौम्यतत् सर्वम तत्वस्तदनुग्रहात. आणि म्हणून वेद्धत्वम, तुम्ही हे सगळं आत्मसात केलंय, जाणलंय, हे सगळं तत्व तुम्ही जाणलंय. वेद्धत्वम सौम्यतत् सर्वम तत्वस्तदनुग्रहात. ब्रूयस्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत. फार मार्मिक शब्द वापरलाय की स्निग्धस्य शिष्यस्य. गुरु सुद्धा कोणाला ज्ञान देतात? सगळेच गुरुचे शिष्य आहेत, सगळेच आहेत. पण स्निग्धस्य शिष्यस्य, जो गुरुला अंतरंगामध्ये आवडतो, स्निग्ध आहे, जो प्रेमाने गुरुला आत्मसात करतो, ज्या शिष्यावर गुरुचं नितांत प्रेम असतं. सगळेच शिष्य आहेत पण नितांत प्रेम असणारे स्निग्ध, ज्यांच्यामध्ये स्निग्धता आहे, ज्यांच्यामध्ये प्रेममयता आहे, त्यांनाच गुरु गुह्यमप्युत, गुह्य सांगतात. बाकीच्यांना सगळं ज्ञान देतील पण गुह्य फक्त स्निग्ध शिष्याला, म्हणून पट्ट शिष्य आपण म्हणतो. हे यांचे पट्ट शिष्य आहेत, हे यांचे अंतरंग शिष्य आहेत. कारण त्या शिष्याला जे ज्ञान गुरु देतात ते शब्दाने देत नाहीत, शब्दाने फार कमी.
अहो शब्दाच्या पलीकडे ज्ञान असतं, कारण ज्ञान हे नुसत्या शब्दाने नसतं मिळत. शब्दाच्या पलीकडे असणाऱ्या केवळ संकेताने हे ज्ञान प्राप्त होतं. स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत. गुह्य ज्ञान गुह्य आहे. आपण बघितलं 15व्या अध्यायामध्ये गुह्यतमं शास्त्रम. हे अनघ असणाऱ्या अर्जुना, हे निष्पाप असणाऱ्या अर्जुना, मी तुला हे गुह्यतम शास्त्र सांगितले. सत्यस्य, सत्य हे झाकलेलं आहे. निहितम गुहायाम, हे सत्य अत्यंत गुह्य आहे. सत्य ज्ञान इतकं सोपं नाहीये. ते म्हणतात हे सत्य निहितम गुहायाम, ते अत्यंत गुह्य आहे, ते झाकलेलं आहे. कशाने झाकलेलं आहे? हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितम मुखम. हिरण्मय पात्राने झाकलेलं आहे. लोक त्या हिरण्मय पात्राकडेच पाहतात. वा वा वा, काय हो चमकदार आहे, काय पात्र आहे, काय सोन्याचं आहे. बालाजीचं दर्शन घेताना काय अलंकार होते, काय रूप होतं, काय चमकत होते हिरे. बघा ना, त्या हिऱ्याचाच प्रकाश पडला. बालाजी नाही दिसले का? व्यंकटेश नाही दिसले का? व्यंकटेशापेक्षा त्यांच्या चमकदार असणाऱ्या हिऱ्याकडेच आपण बघत राहिलो. म्हणून ते म्हणतात सत्य नेहमी झाकलेलं असतं. कशाने? हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितम मुखम. आणि हे सूर्या, भगवंत हा सूर्यासारखा तेजस्वी आहे. गुरु हा सूर्यासारखा तेजस्वी आहे. आणि एक सूर्य हा बाह्य वस्तू प्रकाशित करतो, तो गुरु अंतरंग प्रकाशित करतो. म्हणून हे गुरु, तू मला प्रकाशित कर, तू माझं अंतःकरण प्रकाशित कर, असं त्यांनी म्हटलंय. आणि म्हणून प्रत्यक्ष या सत्याचं निहितम गुहायाम, अत्यंत गुह्य असलेलं शास्त्र. बरं, आपण 15वा अध्याय आपण नेहमी वाचतो. तो अध्याय गुह्यतम कशामुळे म्हटलाय हो, ते काही कळत नाही आपल्याला. पण कृष्णाने अर्जुनाला सांगताना गुह्यतमम शास्त्रम जेव्हा म्हटलं, तेव्हा या गुह्याचा अर्थ फक्त भगवंताला आणि अर्जुनालाच कळाला. का? या हृदयीचे त्या हृदयी घातले, या हृदयीचे त्या हृदयी घातले. का हो? धृतराष्ट्र ऐकत नव्हता का? तोही ऐकत होता. त्याला काही कळलं नाही. का? स्निग्धस्य शिष्यस्य, अर्जुनालाच फक्त कळालं, कारण अर्जुन कृष्णाचा स्निग्ध शिष्य होता. अंतःकरण, अंतरंग आणि कृष्णाचं आणि अर्जुनाचे एक होतं. म्हणून पुढे आपण बघतो हरेर हार्द मथाशिना, भगवंताचं हृदगत काय ते त्यालाच कळालं. भगवंताचे शब्द वेगळे होते, याला मारेन मारूही नको, पण हृदगत त्याला कळालं. हे जे अंतरंगातलं हृदगत आहे, शब्दाने नाही सांगता येत, ते अंतःकरणातल्या सूचनेतून कृष्णाला काय म्हणायचंय हे हृदगत शब्दाच्या पलीकडचं आहे. त्या अर्थाने आपण जर बघितलं, ब्रूहि स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत. हे स्निग्ध शिष्य, त्याला त्याचं गुह्य तम शास्त्र कळालं, गुह्य शास्त्र. मग त्यावेळेला संत महात्मे साधू कोणावरही प्रेम करतात. हे गुह्य जसं अर्जुनाला कळालं. अर्जुन कृष्णाचा अंतरंग शिष्य होता, त्यामुळे त्याला ते कळालं. आणि धृतराष्ट्रही ऐकत होता गीता, पण धृतराष्ट्राला नाही कळाली गीता, कारण धृतराष्ट्राच्या मनातच द्वैत होतं, त्यामुळे त्याला कळालं नाही. त्याला हे ज्ञानही समजलं नाही, त्यातली गुह्यताही समजली नाही. शब्द समजले पण गुह्यता नाही समजली, शब्दातली सूक्ष्मता नाही समजली. ते म्हणतात तुम्ही ब्रूहि स्निग्धस्य शिष्यस्य, स्निग्ध असलेल्या शिष्यालाच गुरु फक्त गुह्य ज्ञान सांगतो. गुरवो गुह्यमप्युत तत्र तत्रांजसायुष्मन् भवता यद्विनिश्चितम् पुंसामेकांतत श्रेयस्तन्न शंसितुमर्हसि. आणि तुम्ही व्यास महर्षीचे अत्यंत अंतरंग शिष्य आहात. तुम्हाला व्यास महर्षींनी सगळं गुह्य सांगितलंय, तुम्ही आम्हाला हे सगळं गुह्य सांगा, तुम्ही आम्हाला या गुह्याचे विवरण करा. तुम्ही हे सगळं एकांतत श्रेय वेत्थ जानासी सौम्य हे साधो तेषामनुग्रहात तत्वदो ज्ञाने हेतुमाह ब्रूयुरिति स्निग्धस्य प्रेमवतः. स्निग्ध म्हणजे प्रेम. या ठिकाणी भाष्यकार सुद्धा सांगतात उतएव गुह्यम
रहस्यमबी ब्रूहिरेव. शब्दातलं रहस्य, शब्दातलं तात्पर्य, शब्दातलं काय गम्य आहे, काय गौप्य आहे. म्हणून असं म्हणतात की जैसे केलं के केळाच्या पात्यामध्ये, जैसे केळाच्या पात पात मे पात, केले के म्हणजे केळाच्या, केले के पात पात मे पात, वैसे संतों के बात बात में बात. जे बोलतात त्याच्यात दुसरा काय अर्थ असतो, त्याच्यात तिसरा, त्याच्यात चौथा. जसा जसा लेयर्स आपण बाजूला काढावेत केळीच्या स्तंभाचे, तसे त्यातून अनेक लेयर बाहेर पडतात, अंतरंगात अजून एक असतात. तसे जेवढं कळालं तेवढंच घेतलं. ब्रह्मदेवाकडे इंद्र गेला आणि याच वेळेला विरोचनही गेला. दोघंही गेले, दोघांनी नमस्कार केला. ब्रह्मदेवाला म्हणाले आम्हाला ब्रह्मज्ञान सांगा, आम्हाला ब्रह्मज्ञान सांगा. दोघंही समोर आले, इंद्रही आला, विरोचनही आला. आता वेगवेगळं कसं सांगता येईल हो. ब्रह्मज्ञान सांगा म्हटल्यानंतर ब्रह्मदेवानी सांगितलं. आत्मज्ञान सांगा म्हटल्यावर ते म्हणाले देह हा आत्मा आहे, जा झालं. विरोचन गेला, देह हा आत्मा आहे, झालं. विरोचन त्याच्यावरच थांबला. मग इंद्राने विचार केला, देह जर आत्मा असेल तर देहाला मृत्यू आहे, आत्म्याला तर मृत्यू नाही. तो आला परत पुन्हा, महाराज तुम्ही सांगितलं देह हा आत्मा आहे, पण आत्म्याला मरण नाहीये, देहाला मात्र अवस्था आहेत, 6 अवस्था आहेत, जन्म मृत्यू वगैरे, आत्म्याला त्या नाहीयेत. मग देह आत्मा कसा असू शकतो? मग त्यांनी सांगितलं तू तपश्चर्या करून ये, म्हणजे तुला सांगतो. तुम्हाला ज्ञान पाहिजे तर तपश्चर्या पाहिजे. विरोचन पुन्हा आला नाही, इंद्र पुन्हा तपश्चर्येला गेला. ज्ञानाला पात्रता पाहिजे ना. उग विचारलं मला ब्रह्मज्ञान द्या तर रस्त्यावर मिळत असतं का? रस्त्यावर नसतं मिळत, रस्त्यावर ज्ञान मिळतही नसतं. तेव्हा हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या इथे बीडमध्येच घटना घडली. इथे कृष्णदयाळणव हे समोरून येत असताना, त्या ठिकाणी ह्या दिलीप देशमुखच्या घरासमोरच घडलेली घटना आहे. तिथे एक राजाची मोठी वरात चाललेली होती आणि ती राजाची वरात चाललेली असताना राजा थांबला, राजपुत्र थांबला. म्हणले प्रत्येक घरामधून आपल्याला अनेक उपायनं आलेले आहेत. कुणी हार आणलेत, कुणी पेढे आणले, कुणी नारळ आणलं, कुणी पूजा साहित्य आणलं. या घरातून का अजून येत नाही? म्हणून राजाने एका सेवकाला पाठवलं, जा रे या घराच्या समोरून मी थांबलो, कोणी समोर नाही आलं, माझा अपमान आहे. तो गेला आतमध्ये. आतमध्ये देवी भक्त होते, देवी भक्त, आणि हे देवी भक्त देवीची पूजा करत होते. त्यांनी सांगितलं महाराज राजपुत्र आलेत, दारात थांबलेत. ते म्हणजे देवीची पूजा झाल्याशिवाय मी येत नसतो, माझा नित्य नियम आहे, देवीची पूजा झाल्याशिवाय मी येणार नाही. त्यांनी सांगितलं निरोप. राजा म्हणला ठीक आहे. राजपुत्रही थांबला. देवीची पूजा आटोपल्यावर यांनी वस्त्र, प्रावरण, अलंकार, दाग दागिने सगळं आणून राजाचं या ठिकाणी स्वागत केलं. तेव्हा राजाची मिरवणूक चाललेली, समोरून कृष्णदयाळणव आलेले होते आणि इकडून उत्तम श्लोक या ठिकाणी चाललेले. आणि उत्तम श्लोक हे विदर्भाकडून आले होते. आणि येत असताना त्यांनी पाहिलं राजाची मिरवणूक चालली आणि कृष्णदयाळणव समोरून येत असताना त्यांचे शिष्य प्रशिष्य समोर होते. कृष्णदयाळणवाकडे पाहिलं की यांची लय लागली या उत्तम श्लोकांची आणि ते तल्लीन झाले. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला कृष्णदयाळणवांना आणि त्यांना सांगितलं महाराज तुमच्याकडे पाहिल्यावर मला ज्ञान प्राप्त झालं, आता मला तुम्ही आत्मज्ञान द्या, ब्रह्मज्ञान द्याला, गुरुपदेश करा, मंत्रोपदेश करा. ते म्हणले मंत्रोपदेश रस्त्यावर होत असतो काय? जे म्हणले पैठणला ये, तुला मंत्रोपदेश देतो. पैठणला गेले. उत्तम श्लोक. पैठणला गेल्यानंतर त्यांच्या मठामध्ये कृष्णदयाळणवाचं मठ आहे, तिथे कृष्णाची मूर्ती आहे. त्यांना मंत्रोपदेश दिला. तोपर्यंत त्यांची बायको घरी वाट पाहत होती. ती म्हणली अजून हे कश काय नाही, अजून कुठे गेले, काय गेले, 2-4 दिवस झाले. नंतर ते म्हणाले की आता मंत्रोपदेश मिळाला. म्हणले आता काय करू? म्हणले भिक्षा मागायची. कुठे मागायची? पहिल्यांदा सासूरवाडीला जा म्हणे भिक्षा मागायला.
सासूरवाडीला. ही सासूरवाडी त्यांची बीड. सासूरवाडीला जा म्हणे भिक्षा माग. कारण सासूरवाडीला आपण अहंकार घेऊन जातो. मी जावई आहे, हा अहंकार असतो. मी अमुक आहे, माझा सन्मान झाला पाहिजे, मला पायघाड्या टाकल्या पाहिजेत. तिथं जा म्हणे भिक्षा मागायला, म्हणजे अहंकार आपोआपच कमी होतो. बघू म्हणले याचा अहंकार कमी झाला का नाही. यांनी गेले, बीडला आले. आल्याबरोबर त्यांची मंडळी बसलेली होती, त्यांच्या आई वडिलांच्याच घरी थांबलेली होती. ती काहीतरी सुपामध्ये धान्य वगैरे हे करत होती. तेवढ्यात यांनी ओम भवती भिक्षां देही आणि कृष्णदया अर्णव अशा प्रकारचा आवाज आपल्या मुखामधून काढल्याबरोबर ती म्हणली, अरे हा तर पतिराजाचा आवाज आहे. म्हणून धावत पुढे आली. हातात सूप तसंच होतं. म्हणले, अरे ओम भवती भिक्षां देवी म्हणून काही धान्य वाढावं, पण आवाज तर पतिराजांचा आहे. पाहिल्याबरोबर म्हणले, अरे पतिराज आपण? त्यांनी सगळं मुंडन वगैरे केलेलं होतं. ते म्हणले, हो मी संन्यास घेतलाय, बस आता मी कृष्णदयाळणाच्या चरणी लागलो. ती म्हणली, तुम्ही संन्यास घेतला, मी संसारात राहू काय? नाही, मलाही संन्यास घ्यायचा, बस चला कृष्णदयाळणाकडे. सांगायचं तात्पर्य असं की त्या उत्तम श्लोकांनी सप्तशतीवर भाष्य लिहिलं. सप्तशतीवर मराठीतून भाष्य लिहिलं, प्राकृत सप्तशती. त्यामध्ये जनी जनार्दन स्वामींचाही उल्लेख आहे. पूर्वी धुंडीपुत्र जनार्दन स्वामी बीड नगरी विख्यात नामी, तत्प्रपौत्र नारायण गोस्वामी बीड नगरामध्ये हे सगळे राहत होते. तद अनुग्रहित मम जनक बाळाजी महादेव नामक. त्या या उत्तम श्लोकांचे वडील जे बाळाजी महादेव, त्यांना पाटंगणाचा उपदेश होता. सांगायचं तात्पर्य असं की हे सगळं इथं घडलेलं आहे. हा इतिहास आपण जर लक्षात घेतला तर गुरु कसा उपदेश देतो आणि परिवर्तन कसं घडतं, बदल कसा घडतो, काय लिहावं कसं कळतं. प्राकृत सप्तशती त्यांनी लिहायला सहज नाही घेतली. आधी त्यांनी गीतेवर टीका लिहायला सुरुवात केली होती. गीतेवर, भगवद्गीतेवर टीका लिहायला सुरुवात केली. पैठणचे एक महात्मे तिकडे आले आणि त्यांनी पाहिलं, माहूरला बसले होते. हे म्हणले, काय करतोस? म्हणले, काही नाही, भगवद्गीतेवर मराठीतून टीका लिहितोय. असं म्हणल्यावर ते महात्मे काहीच बोलले नाहीत. बोलत कसे नसतात, शब्दाच्या पलीकडे कसा अर्थ असतो हे सांगतो. ते म्हणले ठीक आहे. आणि मग त्यांनी एक रेशमी वस्त्र त्यांचं होतं, त्याचं थोडं फाटलं होतं. मग ते म्हणले, अरे एक जाडं भरडं कापड घेतलं आणि त्याला शिवायला लागले. मग ते म्हणले, अहो म्हणले महाराज, तुमचं रेशमी वस्त्र आहे, जाडं भरडं कापड, तुम्ही त्याला कशामुळे ठिगळ लावायलात? ते म्हणजे दिवसच असे आले, त्याला काय करावं? मग त्यांना कळालं की अहो ज्ञानेश्वरी सारखं रेशमी वस्त्र असताना मी काय ठिगळ लावायलोय. मग त्यांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी हा अपूर्व ग्रंथ आहे, गीतेवर दुसरी टीका लिहू नकोस. मग कशावर लिही? तर सप्तशतीवर लिही. म्हणून प्राकृत सप्तशती लिही. तात्पर्य असं, अशा पद्धतीने गुरु काय सांगतात, कसं सुचवतात, शब्दाच्या पलीकडे जाऊन कसं सुचवतात, ते म्हणतात गुरवो गुह्यमप्युत, याप्रमाणे. आणि तुम्ही हे सगळं आत्मसात केलं, म्हणून तुम्ही आता आम्हाला एकच एक सांगा, एकांततः श्रेयः, असं एकच एक सांगा की ज्यामुळं समाज सुखी होईल. आमचं तर कल्याण होणारच आहे, आम्ही तर मुक्त होणारच आहोत, परंतु समाज कशाने मुक्त होईल? आणि म्हणून समाजाच्या काळजीसाठी तुम्ही म्हणाल, कशाहून समाजाची काळजी हो? प्रायेण अल्पायुषा सभ्य कलापस्मिन् युगे जनाः मंदा सुमंद मतयो मंदभाग्या ह्युपद्रुताः. पुढे तो संदर्भ आलेला आहे की पुढे कलयुग येणार आहे आता, आणि कलयुग येणार आहे याच्या आधी ज्यांना त्याची काळजी वाटू लागली की लोक कमी आयुष्याचे राहतील, अल्पायुष्य राहतील, लोकांना आयुष्य हे कमी असेल, ज्ञान कमी असेल, बुद्धी कमी असेल, सामर्थ्य कमी असेल, पैसा कमी असेल, सगळं कमी आहे, अल्प, ज्ञान नाही, बुद्धी नाही, पैसा नाही, अल्पायुषा. प्रायेण अल्पायुषा सभ्य कलापस्मिन् युगे जनाः आणि मंदा सुमंद मतयो मंद भाग्या, भाग्य सुद्धा मंद, दुर्भागी, अभागी लोक राहतील म्हणले पुढे. मग त्यांचं कल्याण कसं व्हावं? तेव्हा त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही मार्ग सांगा. या ठिकाणी सूतांच्या समोर शौनकादिकांनी हा प्रश्न विचारला आणि 6 प्रश्न शौनकादिकांनी विचारलेले. हे 6 प्रश्न कोणते आणि त्या संबंधी पुढे हे काय उत्तर देतील या संबंधीचे विवरण उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे
नमः पुंडलिक हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.